हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पप्पानी ना गोकर्णीची वेली होते ना रॅलिंगवरती, त्यांका असं वरती ना बारीक बारीक रस्से बांधून सोडल्यानी असत. ते तुमका दाखवते आता. वेल असे वरती गेले असत. एकच मिनिट. तर हे बघा, हे बघा आता ते दोरियनवरसून असे वरती वरती जातात. अजून असे ते ना आता हे बघा, हाय जशी वेल आहे ना अशी झुपकी तसे वरती झाले, काय भारी वाटतले ना. सफेद आणि पिवळ्या रंगाची गोकर्ण आणि एक लाल रंग असा ते मी ऑनलाईन मागवले असं, पण ते अजून काही इलेच नाही असत. तर ते मग मी ह्याच्यामध्ये असे लावतलंय काय, ते मग मिक्स वाटतले झाडा. बघू आता, म्हणजे बिये मागवले असं. माका ना फुलझाडं खूपच आवडतात आणि फुलझाडं आपल्या घराच्या अंगणात असली ना की घर एकदम खुलून दिसता. पण आमच्या इकडची माती थोडी वाळवीची आहे, त्यामुळे पटकन झाडं जगणत नाही, त्यामुळे खूपच त्यांची काळजी घ्यायची लागता. आणि आता ना मी तुमका पारिजातची झाडं दाखवतोय. आम्ही ना पारिजातची झाडं लावलेलो. खळ्यात ना सगळा बुळबुळीत झाला, भीती वाटतं, उचलायचं लागतं. तर आम्ही ना पारिजातची झाडं लावलेलो. तर आम्ही ना पारिजातची झाडं लावलेलो बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाली त्यांका, आता 2-3 वर्ष झाली. पण हे बघा, हे पारिजात असत ना ते अजून फुलतच नाही असत आणि कशामुळे वगैरे ते आमका कायच माहिती नाही. तर तुमका कोणाक माहिती असत ना तर आमका नक्की सांगा ते कशामुळे फुलत नाहीत ते. मग आम्ही त्यांची तशी काळजी घेऊ. हे बघा, अशी झाडं तर चांगली झाली असत, पण त्यांची ना अजून फुलाच नाही येत त्यांका. ह्या एक झाड असा आणि ह्या एक झाड असा. हे बघा, तर अशी चांगली अशी मोठी झाली आहेत झाडं. म्हणजे आम्ही नर्सरीतनंच आणलेलं, 2 पारिजातची कलमं आणलेलं आणि त्यांना अशी तुळशीच्या बाजूक लावलं, कारण तुळशीच्या बाजूक पारिजात असलं की चांगलं असता. तर म्हणून लावलेलं आम्ही. पण त्यांना अजून एक पण फूल धरत नाही. असं धरलं तर कधीतरी क्वचित धरता. म्हणजे माका वाटतं की नागपंचमीच्या आधी पारिजात फुलतं, एवढ्यात फुलत असतले. पण हे कशामुळे फुलत नाही काय माहिती. तर तुमका माहिती असत ना काय कारण तर माका नक्की सांगा. आणि ना मी हल्ली नर्सरीतनं पण फुलझाडं आणलेलं आहे, माका आवडलेली ती. तर माका ना कमेंट केली कोणीतरी की ती फुलझाडं तू विकत आणलं. त्यांना कमेंट केली कोणीतरी की ती फुलझाडं तू विकत आणलंस की कसं काय. तर ती नर्सरीतनं मी विकतच आणलं आहे. माझे काय 500 काय 600 रुपये असे झालेले त्या फुलझाडांचे. ती तुमका दाखवते मी आता. लावलं आहे असं. हे बघा, आणि ना काय होतं माहिती आहे की प्रत्येक वेळी माका असं झाड लावताना किंवा एखादा काम करताना व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही. आणि त्यामुळे माझं असं होतं की काम करायचं की व्हिडिओ बनवायचं असं होतं. त्यामुळे मी व्हिडिओ करूच नव्हते झाडं लावतानाचं. तर ही बघा, ही सगळी अशी झाडं लावलं आहे ती अशी खळ्याच्या पेच्या बाजूकच लावलं आम्ही ती. तर बघूया आता कशी जगतात वगैरे कसं काय तर. आणि आपण नर्सरीतनं झाडं आणतो विकतची आणि मग ती असं त्यांचा काय झाला की मग कसं तरीच वाटतं. त्यामुळे माझी तर खूप मनावर नाही इच्छा की झाडं सगळी जगा कवी. तर बघू, मी तुमका दाखवीन ती मोठी वाढली की. नाही, ती झाडं घेऊन इलंय तेव्हा मी त्यांच्यासोबत ना जास्वंदीचा पण एक माका झाड आवडलेला तर आपण घेऊन इलंय. तर आता माका सगळीजण म्हणजे घरात म्हणत होती की जास्वंदीचं झाड कशाक नर्सरीतनं आणलं, काही ना तरी फांदी आणली असती तरी जगली असती. पण काय होतं माहिती आहे, कोणाकडे असं झाडं मागू गेल्यावर कोण झाडं देऊ बघत नाही. त्यामुळे माका एखादी झाडं लाईनसारखी वाटली की मी नर्सरीत जाते आणि घेऊन येते. पैसे गेले तरी काय नाही, पण झाड लावल्याचा आनंद मात्र नक्की मिळतं. त्याच्या आजूबाजूक सगळी चार इली आणि सगळा रोंबाट झाला. तर आता ह्या सगळ्या गणपतीशिवाय स्वच्छ होता नाही, कारण आता आम्ही कामाक लागतलो गणपतीच्या 1 महिना आधी. आणि मग तुमका ना वेगळंच लुक दिसतलो. ह्या सगळ्या असा ना सगळा बदललेला असताना. आणि गणपती जसं येताना एक वेगळा उत्साह असता, आनंद असता, तसंच हे सगळं लुक पण बदललेलं असतलो. ह्या बघा, ह्या सगळ्या रोंबाट आता बघून ठेवा आणि त्याच्यानंतरचं माझं व्हिडिओ बघा गणपतीच्या आधीचं. म्हणजे काय पण माका झाड आवडत ना तर मी ऑनलाईन मागवतोय. बऱ्यापैकी झाडं मी ऑनलाईन मागवलेलीच असतात. मी तर फणसाची पण झाडं मागवलेली आहे ऑनलाईन, पण जगली नाही ती वेगळी गोष्ट.
आणि अजून एक झाड मी ऑनलाईन मागवलं आहे, त्या जगला असा चांगला, पण त्या मी तुमका आता नाही दाखवणे, त्या व्यवस्थित चांगला आधी मोठा होऊ दे त्याच्यानंतर दाखवेन. कारण माकड वगैरे पण येतात नाही ना. आता मी तुमका झाडं दाखवेन आणि अचानक माकड येऊन त्या झाड कधी गायब करतील कळायचं पण नाही. आजच आमचं म्हणजे पपईचा झाड होता आणि कोणाक तरी औषधासाठी हवा होता, आईन पानं बिनं दिल्यान काढून मस्तपैकी, आणि माकडांनी येऊन मस्तपैकी त्या झाडाचं असं फुलतो वरचं रेडकोच असताना तोच घेऊन गेले काढून. माकड अजिबात पपईचं झाड ठेवून बघत नाही आणि आता त्यांना पालं हवं तर पालच मिळत नाही, तर त्यांना आता झाड मग दाखवूचा लागला की ह्या बघा माकडांनी झाड असं पूर्ण तोडल्याने, नाही तर उगाच वाटत की आम्ही दिलं नाही. तर असा होत असता, माकड पण खूप येतं. आता ही बघा, ही माझ्या पाठीमागे केळी असा आणि केळी कसं ना ह्या घालून ठेवचं लागलं कपडो, कारण माकडांना ती दिसले केळी काय माकड घेऊन जातले सगळं घड. आणि माकड येतात ते येतात असे एक दोन नाही येतात, एकदम येतात आणि त्यांका काय ते मनाचे राजा असतात, त्यांका वाटतात तर झाड ते खाऊ घेतात हव्यात आणि काढून कुपळून पण फेकून देतात कधी कधी, असं पण केलं नाही त्यांनी. आणि आता पण हे घातलेले आम्ही तवशीचे वेली वगैरे घातलेले, तर ते ढोरांनी खाल्ल्यानी. आणि त्याच्यानंतर ना पप्पांनी चवळ्याचे ह्या वाली असतात ना, वाली चवळे ते घातलेलं, तर ते मस्त चवळ्याचं पालं बिलं इलेलं आणि शेंगे पण धरलेले. तर माकडांनी मस्तपैकी ते वेलीच नेले नियत काढून सगळे. तर असं सगळं चालूच असतं. मग नुसती झाडा लावून होत नाही, बऱ्याच जणांना वाटतं की झाडं लावतं त्यांना तेवढा मिळतं, असं काय नसतं. तर आता आम्ही अशी फुलझाडं जरी लावलं किंवा बारीक सारीक झाडं लावलं ना तरी खूप जणांच्या पोटात पण दुखता. मग त्यांचं असं असतं, हा एवढी झाडं लावलास तेवढी झाडं लावलास, म्हणजे ती नर्सरीत जाऊन आम्ही विकतची आणून लावतो तशी पण, आणि ती पण कोणाकोणाक बघवत नाही. आणि माझी आई मग सांगता की ह्यांच्या आशेनं ती झाडं होतच नाही. तर असं सगळं होतं. आणि झाडांची किमती पण एवढ्या असतात ना की एक छोटंसं झाड 150 रुपये 200 रुपये अशी झाडं असतात सगळी. तर जी लावतात त्यांकाच माहिती असतात त्यांची किमती वगैरे, जी लावणत नाही त्यांना काय माहिती नसतात. त्यांना तर असं वाटतं की ही जाण फुकटची खाईना तरी हाणतात नाही लावतात, पण तसं नसतं आता. आणि झाडं नुसती लावली म्हणजे झाला नाही की मी आता तर झाड लावलं आणि तर लगेच मोठा मोठा आपणच होत आला. त्यांची तेवढी निगा पण राखूची लागता आणि तेवढी निगा आम्ही राखतो, तेवढी त्यांना जपतो. एक झाड असताना त्या एक लहान बाळासारखं असतात, त्याची तेवढी काळजी घ्यायची लागता, तरच त्या मोठा मोठा होत जाता आणि तेवढा आता खुलत जातं. आणि नुसती झाडं हाणून लावली आणि त्यांचं खूप काम असतं, एका झाडाचं म्हणजे खूप भरपूर मेहनत करूची लागतात. त्याच्यानंतर त्या झाडात काय झाला की खूप वाईट पण वाटतं, कारण आपण त्याचं एवढा संगोपन करतो आणि त्याच्यानंतर त्या झाड असं काहीतरी रोग येतात झाडांचे, त्यात ते मरून जातात असं पण होतं. तर हे बऱ्याच गोष्टी माहिती नसतात खूप जणांका. म्हणजे माझ्या आईकानी म्हणजे हय नको आमच्या घराकडनं समोरून गेलं तरी पण विचारतात, हा बापरे झाडं लावला असे आता, पण तेवढा करूचा पण लागता. तर आता पण पप्पा खत आणूक गेले असत कट्ट्यावरती बाजारात, खत पण आणूचं लागता. खता पण खूप महाग असत, खतांच्या किमती पण खूप महाग असत. तर ह्या लोकांना माहिती नसतं आणि त्यामुळे ती अशी स्वतः पण काही करत नाही, पण कोणी केल्यानं काय जळाचं काम करतात. तर अशी बरीच माणसं असत, तर त्यांना काय त्यांच्याकडे आपण आपलं काम करत राहायचं. की झाडा काय निसर्ग त्यांना वाढवतो. कसं माहिती आहे, माका झाडं खूप आवडतात आणि त्यामुळे झाडांच्या बाबतीत मी खूप सिरियस असे. माका झाडांबद्दल कोण बोलून गेला ना की खूप राग येता, माका अजिबात आवडत नाही ता. कारण आम्ही एवढी मेहनत करतलो, लावतलो, त्याची तेवढी निगा राखतलो आणि ही लोक येऊन नुसती बोलात जातली. आता खरं सांगूचं म्हणजे खय तुम्ही जावा, माणसं तुमका अशीच मिळतली, तुम्ही काय चांगलं केलंस काय तुमका बोलतच असतली ती, त्यात काय नवल नाही असा. मग तुम्ही खय कोकणात जावा किंवा कोकणाच्या बाहेर जावा, अशी माणसं तुमका मिळतच असतात. सगळी माणसं एकसारखीच असत, कोणाचं चांगलं झालेला बघवत नाही, सगळीजणं जळत असतात. कोणी काय चांगला केल्यानं काय पोटात दुखता, तर तसंच काहीच ह्या पण असा. तर आम्ही झाडं लावलं ना त्यामुळे बऱ्याच जणांच्या पोटात दुखता. म्हणजे आपली जुनी माणसं होती तशी खरंच होती, अगदी मी काही म्हणत नाही त्यांच्याबद्दल, माका जरा पण काय मनाचा नाही वाईट, की अगदी फणसासारखी बाहेरून काटेरी पण आतून मस्त गोड असायची. पण ही आता जी नवीन पिढी आहे ना त्यामध्ये असं तुमका कोणच नाही गावाचा. ती जुनी लोक म्हणजे त्यांची नेमकी आता रवली असतात, तर एक 100% 10% पण नसतील, एवढी कमी माणसं असत तशी. पण ही आता सगळीकडेनंच बदललेला असा. सगळीकडे जावा तुम्ही काय चांगला केलास का जास्त जळणारीच माणसं तुमका मिळतली. तर असं सगळं.
आज ना खरं तर ह्या सगळा रान इला असताना पावसामुळे रोजान ह्या सगळा काढूचा होता ग्रास कटरने, पण पाऊस होतो त्यामुळे नाही काढूत मग पप्पाने. आणि ही बघा ही पण अशी बारीक सारीक कामं असतात. आता ह्यो रस्तो दिसता ना तुमका, तो आता आम्ही चलतो म्हणून व्यवस्थित हा, पण ह्या असं सगळं रान येतं आणि आमच्याकडे तर खूपच येतं रान. कारण आमच्याकडे काय ती सो खडका वगैरे नाही आहेत, म्हणजे काय म्हणतात कातळा नाही हा. त्यामुळे रान भरपूर येतात, झाडांमध्ये पण भरपूर येतात. असे ढीक ढीक काढून आम्ही हे बघा असं ठेवतो. हे बघा ह्या सगळा आता ह्या झाडं ना ह्याचा आजूबाजूचा सगळा रान काढल्यावर आणि त्याचं असं ढीक करून ठेवलं. तर ही अशी पण कामं असतात खूप. आता ह्या सगळ्या पावसाळ्यात असं रान येतात, त्याच्यानंतर मग पुन्हा गवत गवत येतं हे का दिवाळीच्या नंतर, त्या मग पुन्हा काढूचा लागता सगळा. तर ह्या वर्षभर चालूच असतं, आमका आराम नसता. तर बऱ्याच जणांना ही अशी झाडं लावलेली दिसतात, पण ही अशी आम्ही काळजी घेतो त्यांची की असं रान काढायचा त्यांना तेवढी निगा लागतो ती कोणाकच दिसणार नाही. पैचं झाड तर ना आमचा 2 वर्ष झाली, 2 वर्ष तर झाड समस्त मोठा झालेला होता, पण ना वांटर येतात आणि त्याचं वरचं भाग असतं तो सगळं डायरेक्ट तोडतात. तर मचून झाड तोडून टाकतात आणि त्या घेऊन जातात आणि खातात मस्तपैकी. तर असंच त्या पपईच्या झाडासोबत 2 वर्ष घडतं असा. त्या पण आम्ही विकत आणूनच लावलेला झाड असता, त्यामुळे जरा जीव चुरचुरता. आणि असं काय नाही विकत आणलेला असं आणि फुकट आणलेला, आपण झाड लावल्यानंतर त्या झाड जगू कव्या चांगला हो कव्या असं प्रत्येकाकच वाटतं आणि तसंच काहीसं आमका वाटतं, त्यामुळे वाईट वाटतं फक्त. तर माका ना अशी कोणी झाडं लावल्यानं काय बरं वाटतं आणि ह्या लोकांका असं झाडं कोणी लावल्यानंतर पोटात दुखता. काय माइंडसेटची लोक असतात मला खरंच माहिती नाही. पाऊस इलो त्यामुळे मी घरात इलोय, नाहीतर तुमका मग खालती पपईचा झाड कसा झाला आता दाखवणार होते माकडांनी खाऊन का. तर चला आता माझा व्हिडिओ मी हळूच थांबवते. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नका नक्की सांगा. बाय.